नमस्कार मंडळी, साई प्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की पितृपक्षात तर्पण न केल्यास पूर्वज मुलांना शाप देऊ शकतात का, किंवा पूर्वज आपल्या मुलांना शाप देतात का, आणि याबद्दल गरुड पुराण काय सांगते ते आपण पाहणार आहोत। म्हणून हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा, म्हणजे योग्य ती माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल। आणि तुम्ही जर आपल्या या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये पितृदेवताय नमः असे जरूर लिहा। तर मंडळी, पितृपक्षात आपण आपल्या पूर्वजांना नैवेद्य दाखवला नाही तर आपले पूर्वज आपल्याला शाप देतात का? पूर्वज आपल्याच लोकांना कसे शिव्या देऊ शकतात? तसेच पितृलोकांविषयी अशा अनेक गोष्टी गरुड पुराणात लिहिल्या आहेत, ज्या आजही आपल्यासाठी एक रहस्य आहे। पितृलोक आणि पूर्वजांच्या शापाशी संबंधित प्रश्नाचे उत्तर आता आपण जाणून घेऊया। श्राद्ध न केल्याने आपले पूर्वज आपल्याला शाप देतात का? शेवटी पूर्वज आपल्या मुलांना का शाप देतील हा प्रश्न कधी ना कधी तुमच्या मनात आलाच असेल। पितृपक्षात पितरांना प्रसन्न करण्यासाठी तर्पण, श्राद्ध आणि अन्नदान करण्यास सांगितले जाते। एखाद्याचे पूर्वज सुखी नसतील तर ती व्यक्ती जीवनात प्रगती करू शकत नाही, अशी पौराणिक समजूत आहे। पण राग आला तर आपले पूर्वज शाप देऊ शकतात असा त्याचा अर्थ आहे का? गरुड पुराणात याबद्दल काय लिहिले आहे ते जाणून घेऊया। आता पाहूया पूर्वज कोण आहेत। गरुड पुराणानुसार आपले पूर्वज हे आपले पूर्वज आहेत। याचा अर्थ असा की जेव्हा माणूस आपले संपूर्ण आयुष्य व्यतीत करून पृथ्वी सोडतो तेव्हा त्याच्या कर्माचा हिशोब दिल्यानंतर त्याला काही काळ पूर्वजन्मात घालवावे लागते। वृद्धापकाळाने मरण पावलेले पूर्वज पितृलोकात राहतात। पितृलोकाची देवता आर्यमा आहे, जी पितृलोकाचा राजा किंवा प्रमुख मानली जाते। त्याच वेळी यमराज हे पूर्वज जगाचे न्यायाधीश मानले जातात। आता पाहूया वडिलोपार्जित जगात पूर्वज कोठे राहतात। पूर्वजांचे वास्तव्य चंद्राच्या वरच्या भागात मानले जाते। मृत्यूनंतर आत्मा 1 ते 100 वर्ष पूर्वज जगात राहतात। न्यायदात्री समितीचे सदस्य म्हणून पूर्वज जगातील सर्वोत्तम पूर्वज मानले जातात। पूर्वजांचे चांगले वाईट कर्मही ते ठरवतात। अन्न आणि अग्नी शरीर आणि मन तृप्त करतात। गरुड पुराणानुसार ज्याप्रमाणे पृथ्वीवर कोणतेही विभाग चालवण्याची व्यवस्था आहे, त्याचप्रमाणे वडिलोपार्जित घर देखील चालवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। मानवाचे पूर्वज येथे राहतात। आता पाहूया पूर्वज आपल्याच लोकांना शिव्या देतात का? विचार करा, सणासुदीच्या वेळी तुमच्यापैकी कोणी तुमच्या घरी येण्यासाठी वेळ काढत असेल, पण त्यांच्याशी आदराने वागण्याऐवजी तुम्ही त्यांच्याकडे दुर्लक्ष केले किंवा त्यांच्या आगमनानंतर कोणताही उत्साह दाखवला नाही, तर त्या पाहुण्याला किंवा स्वतःला कसे वाटेल? त्याचे मन दुःखी होणे साहजिकच आहे आणि आपल्याबद्दलच्या त्याच्या प्रेमाच्या आणि आसक्तीच्या भावना दुखावल्या जातील। यामुळे त्यांचे मन उदास राहील आणि दुःखी मनातून निघणारा उसासा विनाश आणतो। यासाठीच श्रीकृष्णाने भगवद्गीतेतही म्हटले आहे की माणसाने कधीही कोणाला दुखवू नये। आता पाहूया दुःखी अंतःकरणाच्या संकटांपासून देवसुद्धा आपल्याला कसा वाचवू शकला नाही। अनेक पौराणिक कथांमध्ये असा उल्लेख आहे की जेव्हा जेव्हा कोणत्याही दुर्दैवी व्यक्तीने कोणाला शाप दिला तेव्हा ते यशस्वी झाले। उदाहरणार्थ, महाभारतात गांधारी ही केवळ राणी नव्हती तर 100 कौरवांची आई होती। कुरुक्षेत्राच्या रणांगणावर रक्तरंजित युद्ध झाले तेव्हा त्यात गांधारीचे 100 पुत्र मारले गेले। गांधारी हे जाणत होती की श्रीकृष्ण हे भगवान विष्णूचा अवतार आहेत आणि त्यांना हवे असते तर ते युद्ध थांबवू शकले असते, पण तरीही त्यांनी युद्ध थांबवले नाही। त्यामुळे दुःखी होऊन गांधारीने श्रीकृष्णाला शाप दिला की त्यांचा यदुवंशही नष्ट होईल। काळानुसार दुखियारी गांधारीचा शापही खरा ठरला। आपल्या पूर्वजांना दुःखी करून कोणीही सुखी होऊ शकत नाही। गरुड पुराणानुसार पूर्वजांचे जन्म देखील पितृलोकात ठरलेले आहेत, परंतु तुमचे पूर्वज कोणत्या जन्मात असले तरी त्यांचे तर्पण आणि श्राद्ध केलेच पाहिजे। मुलगे, मुली आणि नातवंडे यांनी केलेले श्राद्धविधी पूर्वज निश्चितपणे स्वीकारतात। जेव्हा पूर्वज दुःखाने दारातून परत जातात तेव्हा त्यांच्या दुःखी हृदयातून निघणारा उसासा त्यांच्या प्रियजनांना जाणवतो। या कारणास्तव पितृपक्षाच्या काळात पितरांना नैवेद्य दाखवणे फार महत्त्वाचे आहे। गरुड पुराणानुसार जेव्हा पूर्वज प्रसन्न होतात तेव्हा मानवाला त्यांचे हरवलेले राज्यही परत मिळते।
तर मंडळी, तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.